बरोबर आहे का नाही? तसं मी सांगत असतो, माता मावल्याला कमी समजायचं, बरोबर आहे का नाही? तुला काय कळतं, चुला आणि मूल, तू काय करणार? बाई म्हणली महाराज लय रोज एका गावाला पाहतात, पण जागेवर उभा करीन बरं का एका दिवशी मी तुम्हाला. गप, तुला काय कळत? महिलाचं काय म्हणले, बाईचं काय असतं काही नाही म्हणले, बघा बरं का. आणि बघता बघता गुढीपाडव्याचा सण आला, पाडव्या दिवशी मग काय करत होत्या पहिल्या जुन्या माता? सणाला काय करत होत्या? पुरणपोळी का भाजी भाकरी? आणि मग पुरण कशावर वाटीत होत्या? हा, खाली वरवाटांवरी पाटा म्हणा हो. खाली पाटांवरी वरवाटा. हा, आणि महाराज काम चालू होतं ते. मग चालू असताना ते लहान मुलगा आला खेळत खेळत, ते म्हणले पप्या इकडे आहे. म्हणले का, तुझा बाप कुठे आहे? ते म्हणले ते सभा आहे त्यांची, गावामध्ये गेले सभेला. ते म्हणले एक काम कर, त्या सभेमध्ये तू जा आणि तिथलं जे सभेचा माईक आहे का तू तुझ्या ताब्यात घे म्हणले, आणि मी सांगते ते बोल त्या माईक मध्ये. ऐकताय का तुम्ही? सांगितली सल्ला, कारण मालक म्हणले होते ना तुला काय कळतं. ते म्हणले महाराज लक्ष करा बरं का. गेलं नाही हे पोरग. आता मोठ्या माणसाचं लेकरू म्हणल्यावर आमदाराचं त्याला कोणी नको म्हणणार आहे का? गेलं ते व्यासपीठावर आणि गेलं असंच माईक हातात घेतला. म्हणले पप्पा बाजूला सारखा तुम्ही. त्यांचं भाषण व्हायच्या अगोदर हे गेलं माईक मध्ये म्हणलं ऐका, अय पप्पा तुम्हाला मम्मीनं पुरण वाटाय बोलविले. काम झालं ना बा. सगळे माणसं म्हणले आमदार माणूस पुरण वाटाय. तन 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 करीत घरी गेले. हे काही कसं बोलायला होती अकराला, काही त्या पोराला शिकवलं. आता म्हणले काय झालं? अहो हे पुरण वाटलेलं, वाटून वाटून शिल्लक राहिले, स्वयंपाक तयार करून या पूर्णाचा प्रसाद नेऊन वाटा. हे तुमचे पशी हा, तिथून ही निष्ठाल्या आणि ह्यांचं काम करायचं ती केलं महाराज. औरत आदमी को आबाद भी कर सकती है और औरत आदमी को बर्बाद भी कर सकती है. तुम्ही जर ठरविलं का मग त्याचा प्रपंच कडीलाच काढतात, आणि जर उलट ठरविलं तर मग त्याचा प्रपंच जागेवर उभा करतात. म्हणून जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. नारी की निंदा मत करी यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. बरोबर आहे का नाही?